जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 23 जूनचं प्रवचन. हेतू शुद्ध ठेवावा. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागाच नाही. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, हे रामरायाजवळ मागावे. पर्व काळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. ते ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्व काळात सज्जन तसे दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण मारण ही देखील पर्व काळात शीघ्र साध्य होतात. पण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नको असे भगवंताजवळ मागावे. आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर आणि पुन्हा नाही करणार असे म्हणावे. म्हणजे आपली मागची पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किडांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात. त्यांना मीच काय, तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत आणि ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी कसा श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली की मग पश्चाताप होतो. देव आहे असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये फार थोडे लोक आहेत. सद्विचार, सच्छास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेणारी आहे. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपण घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही होत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध आहे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंची सुखी करण्याचे साधन. इस प्रवचन में कहा गया है कि हम जो भी कार्य इस संसार में कर रहे हैं उसमें हमारा इंटेंशन, हमारा हेतु हमेशा शुद्ध होना चाहिए. तो हमारा अगर हेतु शुद्ध होगा तो उसी के हिसाब से हम लोग कार्य करेंगे. हमको किसी के लिए बुरा करना नहीं है, किसी का बुरा सोचना नहीं है और भगवत प्राप्ति करनी है. तो हम कुछ भी जो भी करेंगे वो अच्छा ही करने की कोशिश करेंगे. तो इसके लिए हमारा इंटेंशन, हमारा हेतु बहुत ही अच्छा होना चाहिए और इसके लिए भगवान की प्रार्थना करना बहुत ज़रूरी है कि मेरे मन में ये वो बुरे विचार आए ही नहीं और मेरे मन में बुरा आए ही नहीं, ऐसा ही तू मेरे दिमाग को बना. तो इसके लिए प्रभु का चिंतन करना और नामस्मरण करना बहुत ज़रूरी है. तो ऐसा इसमें कहा गया है कि भगवान है ऐसे मानने वाले बहुत कम लोग हैं दुनिया में. और जो दुर्जन रहते हैं, जो कोई मतलब विषयासक्त रहते हैं, जिनको इन सारे बुरी चीज़ों में ही अगर इंटरेस्ट है उनका, तो उनको परमार्थ प्राप्ति कभी नहीं हो सकती. वो इसी संसार में रहेंगे. लेकिन आपको अगर समझ में आ रहा है तो
नामस्मरण कीजिए, क्योंकि यही एक सच्चिदानंद है। भले ही आपको आज संसार में गाड़ी है, बंगला है, अच्छा लग रहा है, कोई दुख की बात नहीं है, लेकिन जब इसका असर कम हो जाएगा तब आपको पता चलेगा कि भगवान की कितनी ज़रूरत है हमारी ज़िंदगी में। तो नामस्मरण कीजिए और खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्री राम।